झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। प्रकाशा येथे गॅरेजला भीषण आग, शॉर्ट सर्किटने पेट घेतला, लाखोंचे नुकसान। दुकानातील दुचाकी, ऑटो पार्ट्ससह शेजारील दुकानही जळून खाक। नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा बस स्थानकाजवळील अंकलेश्वर महामार्गालगत असलेल्या लोकेश ऑटो पार्ट्स अँड ऑइल सेंटर या मोटरसायकल गॅरेजला दिनांक 23 मे 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागून सुमारे 5,53,000 रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजते। रात्री 2 ते 3 वाजेदरम्यान दुकानात अचानक विद्युत स्पार्क झाला आणि काही क्षणातच संपूर्ण गॅरेज आगीत जळून खाक झाले। दुकानातील महत्त्वाचे ऑटो पार्ट्स, एका ग्राहकाची दुचाकी तसेच इतर साहित्य जळून खाक झाले। दुकानाचे मालक धनंजय हरिश्चंद्र चव्हाण यांनी आग लागल्याचे लक्षात येताच तात्काळ शहादा नगरपालिका अग्निशमन दलाशी संपर्क केला, मात्र सदर अग्निशमन वाहन नादुरुस्त असल्याची माहिती देत तेथून मदत मिळू शकली नाही। नंतर नंदुरबार नगरपालिकेचे अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना झाले, पण तोपर्यंत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली होती। या आगीत शेजारील रतन भैया लस्सी सेंटर या दुकानाचे फ्रीज, मिक्सर, पंखा व इतर साहित्यही जळून खाक झाले आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। सदर घटनेची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करतायत। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।